मागच्या 1 वर्षामध्ये महसूल कर्मचाऱ्याच्या जवळपास मागच्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेले प्रमोशन्स कुणालाही मंत्रालयामध्ये हेलपाट्या न मारता अनेक प्रश्न महसूल कर्मचाऱ्याचे आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही महसूल कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्न निकाली निघावे, त्यांचे आकृतीबंध, सेवा ज्येष्ठता याद्या, काही नायब तहसीलदारचे संबंधित प्रश्न आहेत तेही निकाली काढण्याचा महसूल खात्याचा विचार आहे। खरं तर महसूल खात्याला प्रचंड मजबूती आणि प्रशासनाला मजबूती देण्याचा प्रयत्न मागच्या 1 वर्षामध्ये आमच्या सरकारने केला आहे। परवाचा जो विधिमंडळातला प्रश्न आहे त्यामध्ये मागच्या 8 महिन्यापासून आमची चौकशी सुरू होती। 90,000 ब्राचच्या वर जास्त उत्खनन झालं आहे, ETS मोजणीमध्ये आला आहे। आम्ही त्या भागाचं संपूर्ण सर्वेक्षण केलं आहे आणि या मोजणीमध्ये आल्यामुळं 1996 ते 2023 पर्यंत जे त्या ठिकाणी तहसीलदार होते, महसूल आमचे मंडळ अधिकारी, तलाठी होते, त्यांना निलंबित ठेवलेलं आहे। निलंबन करणं म्हणजे काही अंतिम त्या ठिकाणी शिक्षा नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की महिन्याभरामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही दोषी आढळला नाहीत तर तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी प्रस्थापित राहाल। कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये आम्ही चुकीची नोंद घेणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही चुकीची कारवाई होणार नाही याबद्दलचे मी त्यांना आश्वस्त केलं आहे। मी एक बैठकही त्यांची घेतलेली आहे, पण तरीही म्हणजे राजरोसपणे उत्खनन व्हायचं, वाळू चोरी जात आहे, अवैध उत्खनन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। आता लातूरमध्ये